मौजे खोत शिरसोनपाडा येथील वडिलोपार्जित जमिनीच्या 7-12 उतार्यावर खोटी नावे नोंदवण्यात आल्याचा आरोप करत एका तरुण शेतकऱ्याने थेट नायब तहसीलदारांच्या दालनात आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना आज घडली। वेळीच कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला असून तालुक्यात खळबळ उडाली आहे। या प्रकरणातील अर्जदार राजू भाऊ मालक, वय 26 वर्ष, व्यवसाय शेती, राहणार शिरसोनपाडा, तालुका मोखाडा यांनी आपल्या वडिलोपार्जित जमिनीत मयत कैलासवासी सोमी जेठू मालक यांचे नाव नोंद असल्याचे सांगितले आहे। कैलासवासी सोमी जेठू मालक यांचे दिनांक 21 फेब्रुवारी 2023 रोजी निधन झाले असून त्यांना कोणताही कायदेशीर वारस नसताना जव्हार दिवाणी न्यायालयात तुकाराम जेठू मालक यांनी खोटे दस्तऐवज सादर करून न्यायालयाची दिशाभूल केल्याचा गंभीर आरोप अर्जदाराने केला आहे। अर्जदाराच्या म्हणण्यानुसार याच कथित खोट्या दस्तऐवजांच्या आधारे मंडळ अधिकारी व संबंधित तलाठी यांनी कोणतीही स्थानिक चौकशी न करता तसेच कथित राजकीय दबावाखाली जमिनीच्या 7-12 उतार्यावर नावे नोंदवली। यामुळे आपल्यावर मोठा अन्याय झाल्याचे अर्जदाराने नमूद केले। या अन्यायाविरोधात अर्जदाराने यापूर्वी मोखाडा पोलीस ठाणे, तहसील कार्यालय मोखाडा तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालय जव्हार येथे लेखी निवेदने दिली होती। मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचा आरोप करत 10 दिवसात कारवाई न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला होता। आज प्रत्यक्षात नायब तहसीलदारांच्या दालनात राजू मालक यांनी अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्यानंतर महसूल यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर तीव्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। या घटनेला संबंधित तलाठी शरद बिन्नर यांच्या चुकीच्या व बेकायदेशीर नोंदी कारणीभूत असल्याचा आरोप अर्जदाराच्या कुटुंबियांनी केला आहे। खोट्या दस्तऐवजांवर 7-12 नोंदी कशा झाल्या, स्थानिक चौकशी का करण्यात आली नाही, तसेच प्रशासनाच्या उदासीनतेमुळे एका सामान्य शेतकऱ्याला टोकाचे पाऊल उचलण्याची वेळ का आली याची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी नागरिक व शेतकरी वर्गातून होत आहे। प्रतिक्रिया या प्रकरणाबाबत मी तहसीलदार रोहन शिंदे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला असता मी सध्या वसई विरार निवडणुकीच्या कामकाजात व्यस्त असल्याने या विषयावर सध्या बोलू शकत नाही असे तहसीलदारांनी दूरध्वनीवर स्पष्ट केले। बाळाराम भला, नायब तहसीलदार मोखाडा यांची प्रतिक्रिया। या प्रकरणात उपोषण मागे घेण्यासाठी उपोषणकर्त्यांना लेखी आश्वासन मी दिले। माझ्याकडून नजरचुकीने फेरफार नोंदवला गेला असून तो चुकीच्या पद्धतीने मंजूरही झाला आहे। हा फेरफार रद्द होण्यासाठी मी उपविभागीय अधिकारी जव्हार यांच्याकडे तातडीने विनंती करणार आहे असे या पत्रात नमूद करण्यात आले होते। तसेच हे आश्वासन आणि पत्र मागील तहसीलदार मयूर खेंगले यांच्या सांगण्यावरून दिले आहे। शरद बिन्नर, तलाठी सज्जा, पळसुंडा, खोच। हा संपूर्ण प्रकार घडल्यानंतर उपस्थित पत्रकार ज्ञानेश्वर पालवे, पत्रकार मकरंद बात्रे, पत्रकार भाऊ पेचर, एकनाथ सुग्रे, पाडू मालक उपस्थित होते। प्रतिनिधी रघुनाथ कांगोर्डे, पालघर जिल्हा। मोखाडा तालुका तहसील कार्यालय हे जागा जमीन या संदर्भामध्ये भ्रष्टाचाराचं पुराण बनलेलं आहे। खोटी दस्तऐवज सादर करून गोरगरीब आदिवासींची जमिनी कशी लाटली जातात त्याची अनेक उदाहरणं या मोखाडा तहसील कार्यालयाच्या माध्यमातून उघडकीस झालेली आहेत, परंतु अद्याप कुणालाही न्याय मिळालेला नाही। एक गोरगरीब आदिवासी राजू भाऊ मालक याने गेले 2-3 महिन्यापूर्वी एक अर्ज दाखल केलेला होता का माझ्या जागेमध्ये खोटे दस्तऐवज सादर करून खोटी नावं लावलेली आहेत वारस हक्काने, ती नावं कमी करून मला न्याय मिळावा आणि त्या न्यायाच्या माध्यमातून त्याने 2 महिन्यापूर्वी संबंधित प्रशासनाला अर्ज सादर केला होता, परंतु प्रशासनाने कोणत्याही प्रकारची त्याची दखल न घेता तो अर्ज फाट्यावर मारल्याचा निदर्शनास आलेला आहे। त्याच पद्धतीने त्याने अजून 2 महिन्यापूर्वी संबंधित अर्जदाराने या गरिबाने आत्मदहनाचा अर्जसुद्धा संबंधित प्रशासनाकडे सादर केलेला होता, परंतु आत्मदहन होईपर्यंत प्रशासनाला त्याची काही जाग येत नाहीये। आज त्याच्यावरती आत्मदहनाची वेळ आलेली होती आणि तो स्वतः त्याच्या कुटुंबासमवेत येथे आत्मदहन करायला आलेला होता, परंतु त्याच्या बाकीच्या सजग नागरिकांमुळे त्याचा जीव वाचलेला आहे। तरी सुद्धा प्रशासन पूर्णतः झोपलेलं आहे। वस्तुस्थिती काय आहे याचं प्रत्यक्ष आपण त्या कुटुंबाला, त्या नातेवाईकाला विचारूया। दादा, नेमकं काय झालेलं आहे का तुला आजपर्यंत आत्महत्या करायची वेळ आलेली आहे? त्यांनी तलाठी मंडळ अधिकारी यांनी पैसे घेऊन खोटी नावा लावल्या गेल्यात। तुम्ही किती महिने झाले अर्ज दिलेला होता प्रशासनाला? 2-3 महिने झाले। तोपर्यंत तुमची काही चौकशी, तुम्हाला बोलावलं वगैरे काहीच नाही? काहीच नाही। 2 महिन्यापासून हा गरीब आदिवासी कुटुंब समावेत का मला न्याय मिळावा म्हणून अर्ज सादर करतो आणि जर मला न्याय मिळाला नाही
तर मी कुटुंबासोबत इथे आत्मदहन करेन. एवढं प्रशासनाला पत्र देऊन सुद्धा प्रशासनाला त्याची जाग येत नाही. यावरनं आपल्याला स्पष्ट दिसतंय की मोखाडा तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी असो, तहसीलदार असो किंवा तलाठी असो, त्यांना आदिवासींच्या जागा जमिनीचं काहीही घेणं देणं पडलेलं नाही. तिकडे आदिवासी मरो, राखेल ओतून मरो किंवा आत्महत्या करून मरो, आम्हाला फक्त आमचं काम करू द्या. आम्हाला पैसे घेऊन, आम्हाला खोटी नावं दाखवून आम्हाला त्यांच्या जागा जमिनी परस्पर विक्री करू द्या. हाच धंदा या व्हिडिओवरनं किंवा या प्रसंगावरनं आपल्या डोळ्यासमोर दिसत आहे. प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन या गोरगरिबाला न्याय मिळावा अशी मी प्रशासनाला विनंती करतोय. मोठी घटना घडते. तुम्हाला संबंधित व्यक्तीने 2 महिन्यापूर्वी, राजू भाऊ मला 2 महिन्यापूर्वी संबंधित विषयान्वये अर्ज सादर केलेला होता की मी आत्मदहन करतोय. तुम्हाला मी ते अर्ज दाखवतो. म्हणजे आपल्याकडनं काय कारवाई झाली? त्यांचा राजू मालक त्यांचा अर्ज तहसीलला अर्ज आलेला आहे 9 डिसेंबरला. 9 डिसेंबरला त्यांचं प्रांत ऑफिसला अपील चालू होतं. फेरफार वारस रद्द करण्यासाठी तलाट्यांनी त्यांचं लिहून दिलं होतं की माझ्याकडून नजर चुकीने झालेलं आहे, फेरफार नोंदवलेलं आहे. तर त्याच्या वतीने अपील दाखल केलं होतं प्रांत ऑफिसला. तर ते अपीलचं स्टेटस हे काय आम्हाला माहीत नव्हतं काय झालं ते. तर आता तलाट्यांकडून आपण ज्या कोणी महिलांनी अपील दाखल केलं होतं तर तिने ते मागे घेतल्यामुळे आता पुनश्च आपण अपील दाखल करणार आहे ज्याच्यावर अन्याय झालेला आहे त्यांच्याकडून. संदर्भीय विषयान्वये संबंधित तलाट्याने लेखी दिलेले, याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही की माझ्या नजर चुकीने झालेले आहे आणि संबंधित फेरफार रद्द करण्यात यावा, नाही ही प्रशासनाच्या बाब निदर्शनास आली की नाही? नाही, हे ऑन रेकॉर्ड आहे. जे तलाट्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे ते चुकीचं दिलेलं आहे. जर समजा आज त्या गरीब आदिवासी माणसाचा जर आत्मदहनाचा विषय पटलावरती होता, त्याने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, जर समजा त्याच्या जीवाचं बरं वाईट झालं असतं, त्याचं कुटुंब उघड्यावरती पडलं असतं, त्याला ती नैतिक जबाबदारी तुम्ही स्वीकारली असती का? प्रशासन 1 महिना काय करत होतं? नाही, तशी घटना घडली असते तर त्याला म्हणजे तुम्ही घटना घडायची वाट बघत होते का? नाही, त्याच्यासाठी घटना घडायची वाट बघत होती का? तुमच्या तहसील कार्यालयासमोर अख्खं कुटुंब रॉकेल घेऊन आलेलं होतं आणि 9 डिसेंबर म्हणतायत तुम्ही. 9 तारखेनंतर तुम्ही संबंधित प्रशासनाने कोणतीच कारवाई नाही केली का? प्रांताला पण विचारलं नाही की संबंधित तलाट्याला पण विचारलं नाही का? नाही, सदरचं प्रकरण हे प्रांत कार्यालयामध्ये असल्यामुळे तिथल्या निकालावर याचा अवलंबून आहे फेरफार रद्द करायचा. त्याचा निकाल लागल्यानंतरच संबंधित त्याचा निकाल तर कधीच लागलाय नाही, ते आता कधीच लागलाय ना. हो, कधी लागला त्याची प्रत जर तुम्ही अर्जदाराला दिले नाही. तर त्या प्रांताच्या आदेशामध्ये असं म्हटलेलं आहे की अपील चालवण्यास स्वारस्य राहिले नसल्याचे दिसून आलेले आहे. अपीलार्थी म्हणजे ज्यांनी कोणी अपील केलं होतं, शाळू कमळू मालक, हरिचंद्र काळू मालक, रेखा काळू मालक, पांगी काळू मालक, सोनी काळू मालक आणि यशोदा चंदर झुगरे राहणार खोच पैकी पळसुंडे त्यांनी लिहून दिले की आम्हाला चालवण्यात काय स्वारस्य नाही अशा प्रांताच्या अपिलामध्ये म्हटलेलं आहे. तर ऍक्च्युली याच्यामध्ये जे अपील करायला पाहिजे होतं ते ज्याच्यावर अन्याय झालेला आहे त्याचं नाव टाकायला पाहिजे होतं, म्हणजे हे अपील मागे घेतली गेली नसते. नाही, आमचं म्हणणं सरकार म्हणून अपील दाखल करा. सरकार म्हणून तुम्ही त्यावेळेस करायला पाहिजे होतं ना. तुम्हाला हे पत्र आले की नाही? हे तुम्हाला पत्र आलेलं आहे, त्यावेळेस तुम्ही त्या पत्राचं अवलोकन करून त्यानेच अपील करायला पाहिजे होतं ना. बिल्डरने अपील करायला पाहिजे होतं. आपण आता त्यांना सांगतो ना, तुम्ही आता सांगताय तो. तुम्हाला हे पत्र केव्हा आलेलं होतं का? तुमच्या कार्यालयाला सादर होईलच ना. मग तुमच्या कार्यालयाला सादर झाल्यानंतर संबंधित तलाट्याने करायला पाहिजे होतं. आज त्याच्यावरती आत्महत्याची आत्मदहनाची वेळ आली नसती. आपण करून घेतो त्यांच्याकडून. आता तुम्ही आता लगेच एक आमच्या समोर करा, आमच्या समोर करा आणि प्रांत कार्यालयामध्ये आजच घेऊन जा. आमच्या समोर करा. त्या व्यक्तीला अजून आम्ही त्या कुटुंबाच्या बाबतीत मी नाही म्हणत आहे. कुटुंबाची संवेदना आमच्या सोबत आहे. कुटुंबाला 3 दिवसात न्याय मिळाला नाही, ती बाकी निर्णय देण्याची प्रक्रिया काय असेल ते आम्हाला माहिती नाहीये. मी तुम्हाला सांगतो, मी पण आदिवासीच आहे. मान्य आहे ना मला. मी पण बघितलेले. आम्हाला
मला पण वाटतं की एखाद्यावर अन्याय होत असेल तर चुकीचं हा. आहे. मी 7 वर्षापासून या एरियामध्ये काम करतोय. 7 वर्ष जर आपण एक मिनिट ऐका माझा, तुम्ही एकच मिनिट, तुमच्या एका शब्दाला अडवतोय. एका जरी अन्याय झाला तर एखाद्यावर समजा अन्याय होत असेल तर मला पण तेवढं दुःख वाटतंय की समोरच्यावर अन्याय, आणि इथले काही लोक काय आर्थिक स्थिती एवढी नाजूक आहे त्यांच्याकडे की त्यांना इथं प्रवास करायला पण जिकरीचं जाते. याच गोष्टीचा इथल्या बाहेरून आलेल्या नाही, मला ते तलाठी, दिसतंय. ऐकून माझा ऐका, हा. याच गोष्टीचा गैरफायदा बाहेरून आलेल्या तलाट्यांनी घेतलेला आहे. तर मी तुम्हाला ते सांगतो. आणि तुम्ही म्हणताय ना असं कमी पण आदिवासी आहे. अहो तुम्ही आदिवासी आहात, आम्ही मान्य करतोय, आम्ही दुमानत नाहीये. आदिवासीला आदिवासीची जाणीव आहे. तुम्ही ज्या तळमळीने बोलता आज तुम्ही एक अधिकारी म्हणून इथे आहात, नाही, मी त्या तुम्हाला जाणीवेतनं तुम्ही त्याची ऍक्शन घ्यायला पाहिजे होती त्यावेळेस. एवढी आत्मीयतेने बोलताय का तुम्ही? तुम्हाला मी पण आदिवासी आहे. मी तुम्हाला लिहून देतो की या प्रकरणात मी नायब तहसीलदार म्हणून मला काहीच अधिकार नाही. हे जे मला संबंधित अधिकारी बोलवा ना, आम्ही त्याच्याशी फेस करतोय ना. तुम्हाला ते सांगतो ना, जे मी काय म्हणतो, आतापर्यंत जी बडबड केली, वायफाय केली ना आमची, साहेब. संबंधित अधिकारी पाहिजे ना, आम्ही कोणाकडे प्रत्युत्तर घेऊ. ऐका ना साहेब, हे जे मूळ मुद्दा आहे की फेरफार रद्द करायचा. आपल्याला जे गरीब मला म्हणायचं, आता एक मिनिट, ऐकून घेऊ नये ऐका. साहेबांचा पूर्ण. आपला मेन उद्देश काय आहे? त्याला न्याय मिळाला पाहिजे. त्याचा मेन उद्देश काय आहे? ज्यांनी कोणाचं नाव लावलं, बरोबर, त्याचं नाव कमी करायचं. बरोबर. याच्यासाठी आपल्याला ज्यांना अधिकार आहे अपिलाचे, फेरफार रद्द करायचे, कोणाला? प्रांताला आणि अपर जिल्हाधिकाऱ्यांना, बरोबर. त्यांच्याकडे अपील दाखल करायला पाहिजे. त्यांच्याकडे यांनी अपील दाखल केले, परंतु आता त्यांचं इंटेन्शन काय होतं, हे काय होतं ते मला आता समजतंय, आता लक्षात आलं. तर आता माझं म्हणणं आहे की हे आता यांनी केलं अपील, हे तुम्ही जे म्हणताय की तलाट्यांनी करायला पाहिजे, उद्या समजा परत असंच घडलं तर, म्हणून माझं काय म्हणणं होतं की तलाट्यांनी पण करायला पाहिजे. ज्याच्यावर अन्याय झालाय त्याची पण येऊ दे ना सही, तो पण अपील करणार ना त्याच्यात. मी काय म्हणतोय ऐकून घ्या. मी काय म्हणतोय, त्याला तिथं जायची गरज नाही ना. आता तलाट्यांनी अपील कर म्हणून त्याचं नाव तलाठी अपील करेल, बरोबर, तलाट्याचं नाव राहणार आहे, त्यांनी स्वतः इथे लिहून दिलेलं आहे चुकीचं आहे म्हणून, बरोबर. त्याला तर अधिकारच आहे अपील करायचा, पण त्या अर्जदाराचा पण राहायला पाहिजे. उद्या हा प्रेशर मध्ये काय करतो, यांनी लिहून दिलं ना माझ्याकडे प्रेशर मध्ये त्यांनी तमाशे केले. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.